नमस्कार. अ, मागच्या 10 वर्षापासून मी योग शिक्षिका म्हणून काम करते आहे आणि मागच्या 6 महिन्यांपासून मी न्यूमरोलॉजिस्ट म्हणून काम करते आहे. हे दोन्ही काम करत असताना मला ज्या प्रकारचे लोकं भेटतात, तर त्या लोकांच्या ना 4-5च समस्या आहेत. म्हणजे आपण जर जगात आपण म्हणतो ना, की या जगात ना प्रत्येक माणसाला काही ना काही समस्या आहेत. बरोबर ना? तर तुम्हाला सांगू का? तुम्ही पण कधी ऑब्झर्व्ह करा, की लोकांना ना आजकाल फक्त 4 ते 5 प्रकारच्या समस्या आहेत. या 4-5च समस्या आहेत सगळ्यांना. बाकी कोणाला काहीच समस्या नाहीये. आता या 4-5 समस्या कोणत्या आहेत? पहिली सगळ्यात मोठी समस्या, आजकाल तुम्ही बघा प्रत्येक माणूस तुम्हाला असं म्हणताना दिसतो, की मी ना खूप ओव्हर थिंकिंग करतो आहे. ठीक आहे? माझ्या मनामध्ये इतके विचार येतात ना, की त्या विचारांवर माझं नियंत्रणच राहत नाही. मी ना दिवसभर फक्त विचारच करत असतो. आणि ते म्हणजे मी कुठलं काम जरी करत असेल ना, तर माझ्या डोक्यात सतत काही ना काही विचार सुरू असतो. मी झोपलो जरी ना रात्री, तर झोपेत पण एवढे विचार चालू असतात, की माझी झोप शांत होत नाही. मी जेवण करताना पण विचारच करत असतो. मी प्रत्येक गोष्ट करताना फक्त विचारच करत असतो. तर ओव्हर थिंकिंग ही एक नंबर 1 ची समस्या आजकाल प्रत्येकाला जाणवती आहे. दुसरी गोष्ट, आता ही तर झाली वैचारिक स्तरावर. दुसरी गोष्ट, भावनिक स्तरावर प्रत्येक माणूस फील करतो आहे, ते म्हणजे सगळ्या माणसांना ना भावनिक असुरक्षितता वाटते आहे. म्हणजे काय? तर भावनिकदृष्ट्या प्रत्येक माणसाला असं वाटतंय, की आपल्या आयुष्यात ना काहीतरी मिसिंग आहे. काहीतरी आहे, काय माहीत नाही, कळत नाहीये. पण ना मला ना असं ते एकदम रेस्टलेस वाटतं. कधी-कधी ना एकदम भीती वाटते. मला ना भूतकाळात घडून गेलेली एखादी घटना असती, ती घटना सारखी-सारखी आठवते आणि मला त्यामुळे खूप रडू येतं किंवा मला खूप निगेटिव्ह वाटायला लागतं. मला खूप त्याच्यामुळे ताण येतो किंवा भूतकाळाबद्दल किंवा भविष्यकाळाबद्दल, की मला ना भविष्याची चिंता लागून राहते, की भविष्यात माझं कसं होईल? हे तर होईल ना, ते तर होईल ना किंवा मग मी एकटा तर नाही पडणार ना. मला असंच होईल ना, मला तसंच होईल ना. एक तर भूतकाळ नाहीतर भविष्यकाळ. याच्याविषयीचे विचार माणसाला येतात आणि त्यामुळे माणसाला खूप भीती वाटते आहे किंवा माणसाच्या मनामध्ये एक प्रकारचं भावनिक स्थैर्य किंवा भावनिक असंतुलितपणा निर्माण होतोय आणि मग त्यामुळे एकटं-एकटं वाटणं, रडू येणं, खूप किंवा सतत मूड स्विंग होणं, ही एक आजकाल प्रत्येकाला जाणवणारी समस्या आहे. त्याच्यानंतर अजून एक समस्या आजकाल प्रत्येक माणसाला आहे, कारण की या सगळ्या समस्या वैचारिक स्तरावर, भावनिक स्तरावर या ज्या सगळ्या समस्या माणसाला वाटत आहेत ना, त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर होतो आहे आणि शरीरावर त्याचा काय परिणाम होतोय, तर लोकांना पाठदुखीची समस्या निर्माण होते, की त्यांची ना खूप पाठ दुखते. ते रात्री झोपेतून जरी उठले ना सकाळी, तर त्यांचं शरीर ना असं त्यांना पूर्ण आकडल्यासारखं वाटतं. असं मोकळं वाटत नाही त्यांच्या शरीराला. तो जो एक ईजनेस असतो ना, एक जो कम्फर्टनेस असतो ना, तो कम्फर्टनेस त्यांना वाटत नाही. सतत असं काहीतरी शरीरातला कुठलातरी भाग ना, असं ज्याला जखडण म्हणतो ना आपण, जखडल्यासारखा, कोणीतरी जखडून ठेवल्यावर कसं वाटतं, तसं शरीरातला कुठलातरी पार्ट त्यांना जखडल्यासारखा वाटतो आणि मग शारीरिकदृष्ट्या त्यांना असं फिट वाटत नाही. किंवा दुसरी एक अतिशय महत्त्वाची समस्या लोकांना होतीये, ते म्हणजे त्यांचं पचन व्यवस्थित होत नाही अन्नाचं आणि त्यामुळे म्हणजे ते अन्नाचं पचन व्यवस्थित न झाल्यामुळे ना त्यांचं पोट वेळेवर साफ होत नाही. आणि मी तुम्हाला सांगून ठेवते, की तुम्ही एखाद्या दिवशी असं फील करा, ज्या दिवशी तुमचं पोट व्यवस्थित साफ झालं ना, त्या दिवशी तुमचा मूड खूप चांगला असेल आणि ज्या दिवशी माणसाचं पोट साफ झालेलं नसेल, त्या दिवशी त्याचा मूड खराब असतो. त्याचं लक्ष कशामध्येच लागत नाही, कारण पोटात गडबड असते. तर पोटात गडबड असण्याचा, पोट साफ न होण्याचा आणि माणसाच्या मूडचा खूप जवळचा संबंध आहे. तर हेच मी सांगते, की गेल्या 4-5 वर्षामध्ये म्हणजे योग शिक्षिका म्हणून गेल्या 10 वर्षात काम करते आहे ते बघताना आणि आता न्यूमरोलॉजिस्ट म्हणून पण जे लोक माझ्याकडे समस्या घेऊन येतात, त्यांच्या आयुष्यात याच समस्या जास्ती आहेत.
मग आता हे सगळं दूर कसं करायचं, आणि मग याचा परिणाम काय होतो आहे की माणूस म्हणून किंवा तुम्हाला आयुष्यात जे काही मिळवायचं आहे ना, जसं कोणाला चांगली नोकरी मिळवायची आहे, कोणाला स्पर्धा परीक्षेमध्ये पास करायचं, स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवायचं आहे, कोणाला त्याच्या नोकरीमध्ये प्रमोशन पाहिजे आहे, कोणाला त्याचा बिझनेसमध्ये चांगली ग्रोथ पाहिजे आहे, आणि किंवा कोणाला आर्थिकदृष्ट्या खूप सक्षम व्हायचं आहे, अजून पैसे कमवायचे आहे, म्हणजेच थोडक्यात श्रीमंत व्हायचं आहे. आता श्रीमंत होणं म्हणजे फक्त पैसा कमवणं असं नाही, तर त्याला पैसा पण कमवायचा आहे, समाजामध्ये प्रतिष्ठा पण पाहिजे आहे, नावलौकिक पाहिजे आहे, ज्याला नेम फेम म्हणतो ना आपण, फेमस व्हायचं आहे, तर ते पण कोणाला हवं आहे. कोणाला राजकारणात जाऊन सत्ता म्हणजे सत्ता मिळवायची आहे आणि त्यासाठी त्याला लोकांमध्ये आपली एक चांगली इमेज निर्माण करायची आहे. कोणाला त्याच्या आयुष्यामध्ये एक चांगलं रिलेशन मॅनिफेस्ट करायचं आहे की त्याला त्याचा लाईफ पार्टनर हवा आहे, आणि त्या लाईफ पार्टनरसोबत त्याला नुसतं लाईफ पार्टनर मिळवायचं नाही, तर त्याच्यासोबत एक चांगलं आयुष्य पण मिळवायचं आहे एक प्रकारचं. कारण आपल्याला आपल्याला लग्न का करायचं असतं, आपल्याला पार्टनर का हवा असतो, तर आपल्या आयुष्यातले सगळे बर्डन, सगळ्या गोष्टी त्याच्याशी शेअर करता येईल, असं कोणतरी आपल्याला हक्काचा माणूस असावा, म्हणून आपल्याला लग्न हवं असतं ना. तर कोणाला आयुष्यात ते हवं आहे. तर प्रत्येकच माणसाला असं काही ना काहीतरी हवं आहे, पण ते मिळवण्यामध्ये त्याला काय अडचणी येत आहेत, तर तो स्वतःच त्या मार्गातली एक अडचण आहे की ते जे काही त्याला मिळवायचं आहे ते मिळवता येत नाहीये. आणि ते का मिळवता येत नाहीये, तर त्याला ते जे यश मिळवायचं आहे ते यश मिळवण्याच्या मार्गात ज्या काही अडचणी आहेत, ज्या काही बाधा आहेत, ज्या काही समस्या आहेत, ज्या काही अडथळे आहेत, ते अडथळे कोण आहेत? तो स्वतःच. कळतंय का? तो स्वतःच त्याच्यातला अडथळा आहे. का अडथळा आहे? कारण तो फिजिकली फिट नाहीये, तो मेंटली किंवा मानसिकदृष्ट्या स्ट्रॉंग नाहीये, आणि तो इमोशनली बॅलन्स नाहीये, आणि तो एनर्जेटिकली ॲक्टिव्ह नाहीये. म्हणून व्यक्ती यशस्वी होऊ शकत नाही. माणसाच्या आयुष्यात या 4 समस्या जर का असतील ना, तर तो कधीच यशस्वी होऊ शकत नाही. मी परत एकदा सांगते, फिजिकली फिट असणं, मेंटली स्ट्रॉंग असणं, इमोशनली बॅलन्स असणं, आणि एनर्जेटिकली ॲक्टिव्ह असणं, या 4 गोष्टी ज्या माणसांच्या आयुष्यात आहेत, तेच माणसं यशस्वी होतात. मग आता पण लोक काय करतात, लोक आजकाल तुम्ही बघा, खूप याचं मार्केट वाढलंय, आणि कारण का मी स्वतः पण न्यूमरोलॉजिस्ट आहे. मग लोक माझ्याकडे येतात आणि म्हणतात की मॅडम तुम्ही न्यूमरोलॉजिकली आमचं ॲनालिसिस करून द्या की आमच्या यशाच्या मार्गात जे अडथळे येत आहेत ते कशामुळे येत आहेत, कुठला ग्रह खराब आहे का, कुठला नंबर खराब आहे का. मग आता मी न्यूमरोलॉजिस्ट म्हणून काम करते, तर लोक माझ्याकडे येतात. लोक मला काय म्हणतात, मॅडम कदाचित आमच्या मोबाईल नंबरमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून आमच्या यशात अडथळे येतात आहे का. मॅडम आमचा जे नावाची स्पेलिंग आहे ती स्पेलिंग आम्ही जी लिहितो आहे त्याच्यात काही अडथळे आहे का, किंवा आमचं जे घर आहे त्या घरामध्ये काही चुकीचं आम्ही बांधकाम केलेलं आहे, चुकीच्या दिशेने चुकीचं बांधकाम, म्हणून आमच्या यशात अडथळे येत आहेत का. असंच म्हणजे ज्योतिषशास्त्र असेल, म्हणजे ॲस्ट्रॉलॉजी असेल, न्यूमरोलॉजी असेल, टॅरो कार्ड रीडिंग असेल, राशी भविष्य बघणं असेल, किंवा हे जे कुठले कुठले ऑकल्टिझमचे मार्ग माणूस अवलंबतो आहे आजकाल. आणि तुम्ही बघितलं असेल सोशल मीडियावर पण याचं प्रचंड प्रचलन आहे. या सगळ्या गोष्टी मार्केटमध्ये का आल्या अचानक, कुठून आल्या. पूर्वी जसं ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करणारे, त्याचा सल्ला देणारे दुर्मिळ लोक होते. आणि पूर्वी आपण ज्योतिषाकडे कधी जायचो, फक्त लग्नाची पत्रिका जुळवतानाच आपण ज्योतिषाकडे जायचो बघा. त्याच्या आधी जी जन्म झाल्या माणसाची कुंडली एक काढून ठेवायची आपले आई वडील, आणि डायरेक्ट लग्नाच्या वेळेस तिथे ज्योतिषी बुवांना दाखवायचे की लग्नासाठी ही मुलगी जुळती का, म्हणजे हा मुलगा ही मुलगी जुळती का, पत्रिका जुळती का बघा. आणि फक्त तेवढ्या पुरतच आपण ज्योतिषशास्त्राचा आधार घेतो. आजकाल आपण बघा प्रत्येक महिन्याला आपण स्वतःचं भविष्य बघतो की या महिन्यात माझ्या भविष्यात काय लिहून ठेवलं आहे, किंवा प्रत्येक महिन्याचं कन्सल्टेशन करायला आपण त्या ज्योतिषाकडे जातोय किंवा न्यूमरोलॉजिस्टकडे जातो आहे. म्हणजे काय झालंय, माणसांच्या आयुष्यात समस्या वाढल्या आहेत, हा त्याचा सिंपल अर्थ आहे.
मग माणसाच्या आयुष्यात समस्या का वाढल्या आहेत? कारण त्याच्या आयुष्यात या ज्या 4 गोष्टी आहेत ना, ज्या माणसाच्या आयुष्याचा दर्जा म्हणजे दर्जा निर्माण करता किंवा माणसाच्या आयुष्याचा दर्जा ज्या 4 गोष्टींवर डिपेंड असतो, त्या 4 गोष्टी नीट नाहीये. त्याच्यामध्ये काहीतरी चुकीचं आहे, त्याच्यामध्ये काहीतरी चुकीचं घडतं आहे आणि म्हणून माणसांच्या आयुष्यामध्ये समस्या आहेत. हे लक्षात घ्या. मग आता या 4ही गोष्टी कशा मिळवायच्या? त्याच्यावर एक सोपा उपाय आहे. तुम्हाला या 4ही गोष्टी मिळवायच्या असतील आणि त्याच्यासाठी फक्त एकच काहीतरी करायचं असेल. आता समजा मला फिजिकल फिटनेस पण मिळवायचा आहे, मला इमोशनल बॅलन्सनेस पण मिळवायचा आहे, मला मेंटली स्ट्रॉंग पण व्हायचं आहे, मला एनर्जेटिकली ॲक्टिव्ह पण व्हायचं आहे. तर मग मला 4 वेगवेगळे कामं करावे लागतील का? मग त्याच्यासाठी रोज समजा मी दिवसातला अर्धा तास जायचं ठरवलं, म्हणजे दिवसातले 2 तास मला द्यावे लागतील का? कसं शक्य आहे? मला तर एवढे कामं असतात, मला हे असतं, मला ते असतं, मी तर खूप बिझी असतो. मग मी तुम्हाला सांगते, या 4ही गोष्टी कंट्रोल करायच्या असतील ना, तर तुम्ही एकच काम करा. या 4ही गोष्टींना नियंत्रित ठेवणारा, नियंत्रण करणारा यांचा एक बाप आहे. डायरेक्ट तुम्ही त्याच्याकडे सेटिंग लावा. मी मागच्या व्हिडिओत सांगितलंय बघा तुम्हाला. आपल्याला एखादं काम करायचं असेल आणि ते काम नगरसेवक करणार असेल, ते काम नगरसेवकाच्या अखत्यारीत येत असेल, नगरसेवकाच्या पॉवर अंतर्गत येत असेल, आपण काय करतो? एखाद्या आमदाराची ओळख काढतो. म्हणजे नगरसेवकाकडे तर आपण ते काम घेऊन जातोच, कारण नगरसेवक ते करणार आहे ना. मग आपण नगरसेवकाकडे जातो, पण आपण काय करतो? आमदारांची ओळख करतो आणि आमदारांना काय म्हणतो? आमदार साहेब तुम्ही प्लीज त्यांना फोन करा, म्हणजे आमचं काम पटकन होईल. कारण आपल्याला माहिती आहे नगरसेवकापेक्षा मोठा कोण आहे? आमदार आहे किंवा खासदार आहे. समजा आपण खासदाराकडे जातो आणि मग त्या आपल्याला माहिती असतं की आपण खासदाराकडे सेटिंग लावली, आमदाराकडे सेटिंग लावली ना, की आपलं काम 100% होणारच आहे. मग तसंच आहे तुमचं. तुम्हाला या 4ही गोष्टी पाहिजे ना, या 4ही गोष्टींचा एक बॉस आहे. तुम्ही ना त्या बॉससोबत सेटिंग करून घ्या. त्या बॉसला तुमच्या बाजूनी वळवा. त्याला तुम्ही तुमच्या बाजूनी वळवलं ना, की तुमच्या या 4ही गोष्टी, हे 4ही समस्या सॉल्व्ह झाल्याच म्हणून समजा. काय आहे त्या बॉसचं नाव माहिती आहे तुम्हाला? त्या बॉसला म्हणतात मेटाबॉलिझम रेट, किंवा मराठीत त्याला म्हणतात चयापचय रेट. रेट म्हणजे त्याला मराठीत काय म्हणता येईल? किंमत अशा अर्थाने नाही म्हणता येत, दर. चयापचय दर. आपल्या बॉडीचा मेटाबॉलिझम रेट जेव्हा आपण प्रॉपर कंट्रोलमध्ये ठेवतो, तेव्हा माणसाचं अस्तित्व ज्या 4 गोष्टींपासून बनलेलं असतं, त्या 4 गोष्टी काय? त्याचं शरीर, त्याचं मन, त्याच्या भावना म्हणजेच इमोशन, आणि चौथी गोष्ट त्याची एनर्जी. या 4ही गोष्टी या एकाच फॅक्टरद्वारे कंट्रोल होतात किंवा मॅनेज होतात, किंवा म्हणजे या 4ही गोष्टी तुम्हाला कंट्रोल करायच्या असतील तर तुम्ही या एका मेटाबॉलिझम रेटला कंट्रोलमध्ये ठेवा. आता त्याच्यासाठीचा एक मार्ग काय आहे? मेटाबॉलिझम रेट कसा आणायचा? मी तो माझ्या आयुष्यात कसा आणला आहे? जसं मी सांगितलं, मी स्वतः योग शिक्षिका आहे, त्यामुळे योगा हा तर माझ्या लाईफस्टाईलचा एक भाग आहेच. पण मला हे 100% मान्य आहे की प्रत्येक माणसाला योगा करणं शक्य नाहीये. त्याला वेगवेगळी कारणं आहेत, की काही माणसांकडे तेवढा वेळ नाहीये, काही माणसांना त्यासाठीची सुविधा उपलब्ध नाही. म्हणजे कसं, की आता तुम्हाला योगा करायचं म्हटल्यावर तुम्हाला योगा क्लासला जावं लागेल, आणि शक्यतो ऑनलाईन योगा क्लास करू नये, कारण टीचरला दिसत नाही तुम्ही काय करता. मग कुठेतरी उठून योगा क्लासला जा, मग आपल्या वेळा मॅच होणं अवघड आहे. किंवा मग जिमला जा, तेही प्रॅक्टिकली शक्य होत नाही, आणि बऱ्याच गोष्टी करणं शक्य होत नाही. किंवा काही जणांना शारीरिक काही मर्यादा येतात, की वयाच्या एका वयानंतर तुम्ही योगा नाही करू शकत, किंवा योगा करत असताल तरी प्रत्येकच योगातले आसनं किंवा सगळ्या गोष्टी तुम्हाला शक्य होत नाही. तर त्याच्यासाठी एक उपाय माझ्याकडे आहे. म्हणजे आता योगा करणं शक्य नाही किंवा मग मेडिटेशन करावं लागतं, पण मग मेडिटेशन त्याला सिम्पल करून चालत नाही, कारण मेटाबॉलिझम रेट कंट्रोल करावा लागतो ना. मग ते त्याच्यासाठी मेडिटेशनची एक उच्च लेवल गाठावी लागते. आता सुरुवातीला ती तुम्हाला गाठणं शक्य नाहीये. मुळात रोज मेडिटेशनला बसलं जाणं शक्य नाही. त्याच्यासाठी आपण मेंटली प्रिपेअर नसतो, आपल्या मनाचे नखरे असतात.
तर ते पण शक्य नाही आहे. त्याच्यासाठी ना एक मेडिटेशन आहे. त्या मेडिटेशनचं नाव आहे शांभवी महामुद्रा. तुम्ही जर का ईशा फाउंडेशन जे आहे, म्हणजे सद्गुरू जग्गी वासुदेव यांचं ईशा फाउंडेशन जे आहे, त्या म्हणजे ते सद्गुरूंचे जे वेगवेगळे तुम्ही ऐकून असाल योगाचे कोर्सेस असतात, प्रोग्राम असतात, तर त्याच्यामध्ये ते ही शांभवी महामुद्रा नावाचं एक 21 मिनिटाचा एक तो प्रोग्राम आपल्याला शिकवतात. आता तो प्रोग्राम काय आहे ते मी तुम्हाला सांगू शकत नाही, पण 21 मिनिटाची ती क्रिया असते. ती 21 मिनिटाची क्रिया तुम्ही केली ना की तुमच्या बॉडीचा मेटाबॉलिझम रेट जो असतो तो नियंत्रित राहायला मदत होते. आणि विशेष म्हणजे ते तुम्हाला ऑनलाईन शिकता येतं. ऑनलाईन ते तुम्हाला व्यवस्थित शिकवतात. त्याच्यानंतर ते वेळोवेळी तुम्हाला त्याचं मार्गदर्शन पण करतात. एकदा ते शिकलं की आपल्याला कुठे जायची गरज नाही, म्हणजे क्लासला वगैरे आपण स्वतः ते करू शकतो, कारण आपण ते शिकलेलं असतं ना. आणि ते बरोबर शिकवतात ते आपल्याला, म्हणजे काही चूक व्हायचं काही त्याच्यात काम नाही आहे. आता आणि कारण का मी खूप वर्षापासून योगामध्ये मेडिटेशनमध्ये आहे ना, तर मी योगाच्या मेडिटेशनच्या खूप वेगळ्या वेगळ्या पद्धती केलेल्या आहेत, की हे केलं ते केलं, या संस्थेचं त्या संस्थेचं, म्हणजे भारतामध्ये योगाचं काम करणारे आणि मेडिटेशन संबंधीचं काम करणारे जेवढ्या संस्था आहेत मी ते सगळ्यांचं मेडिटेशन केलेलं आहे. कारण सुरुवातीपासून मला आवड होती, मी करत होते. पण कमीत कमी कष्टामध्ये जास्तीत जास्त फळ देणारं जर का तुम्हाला काही पाहिजे असेल, कशाच्या तरी तुम्ही शोधात असताल, तर तुम्ही त्याला त्यांनी इनर इंजिनिअरिंग असं नाव दिलेलं आहे त्या ईशा फाउंडेशनच्या ह्याच्यामध्ये. तर ते इनर इंजिनिअरिंग करून घ्या आणि त्याचा शांभवी महामुद्रा नावाचा कोर्स असतो. त्या कोर्समध्ये ते तुम्हाला 21 मिनिटाची क्रिया शिकवतात आणि ती तुम्ही केली ना की तुमचा मेटाबॉलिझम रेट नियंत्रणात राहतो. ठीक आहे. आता हा मेटाबॉलिझम रेट कंट्रोलमध्ये राहणं का गरजेचं आहे ते मी तुम्हाला पुढच्या ऑडिओमध्ये सांगते, पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते.